श्री स्वामी श्रावण महिना म्हटलं की भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या महिन्यात येणारा प्रत्येक दिवस धार्मिक दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जातो. पण सोमवार हा दिवस साक्षात देवादिदेव महादेव शिवशंकराला आणि माता पार्वतीला समर्पित आहे. श्रावण सोमवारी महादेवावर जल अभिषेक, दुधाचा अभिषेक केला जातो आणि विशेषतः शिवमूठ वाहण्याची अत्यंत जुनी आणि पवित्र परंपरा आहे. या श्रावण सोमवारी जर तुम्ही पूजेसोबत एक अत्यंत सोपा आणि महाप्रभावी उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील पैशाच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. तुमच्या घरावर कर्जाचा डोंगर झाला आहे का? कितीही कष्ट केले तर घरात पैसा टिकत नाही का? कुटुंबातील सदस्याची प्रगती थांबली आहे का? की घरात सतत वादविवाद आणि अशांती असते? जर यापैकी कोणत्याही समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण आज मी तुम्हाला असा एक सिद्ध उपाय सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला शिव मंदिरातून फक्त एक वस्तू आपल्या घरी आणायची आहे. ती वस्तू कोणती, ती शिव मंदिरातून कशी आणायची, घरी आणल्यावर तिचं काय करायचं आणि ते 7 पिढ्याचे दारिद्र्य कसे नष्ट होईल, या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण या व्हिडिओत अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशा धार्मिक माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आधी आपण श्रावण सोमवार आणि या दिवशी असणाऱ्या शुभ योगाबद्दल थोडे समजून घेऊया. शास्त्रानुसार श्रावण महिन्यात शिवशंकराची पूजा केल्याने हजारो पटीने अधिक फळ मिळते. यंदाच्या श्रावण सोमवारी अतिशय दुर्मिळ असा महासंयोग जुळून आला आहे. या पवित्र दिवशी एकादशी तिथी किंवा इतर अत्यंत शुभ नक्षत्र जुळून येत असल्याने धार्मिक दृष्टीने या दिवसाचे महत्व दुप्पट तिप्पट वाढले आहे. सोमवार हा केवळ महादेवाचाच नाही तर माता पार्वतीचाही दिवस आहे. जेथे शिव आणि शक्ती एकत्र असतात तेथे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. त्यामुळे श्रावण सोमवारी महादेवाची सेवा करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे माता लक्ष्मीला प्रसन्न करणे आहे. बऱ्याचदा आपण खूप मेहनत करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, पण मिळालेला पैसा हातात टिकत नाही. जेथे 50 रुपयाची कमाई असते तेथे 100 रुपये खर्च होतात. घरातील पैशाचे मार्ग बंद होतात किंवा कुटुंबात आजारपण, नकारात्मकता राहते. हे सर्व कशाचे लक्षण आहे? हे लक्षण आहे की आपल्या वास्तूत लक्ष्मी स्थिर नाही किंवा वास्तूमध्ये काही वास्तुदोष, ग्रहदोष आहेत. शास्त्र सांगते की श्रावण सोमवारी जर आपण महादेवाला प्रिय असणाऱ्या गोष्टींचा उपाय केला तर घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष, पितृदोष आणि दारिद्र्य मुळापासून नष्ट होते. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या विशेष उपायाबद्दल. आता लक्ष देऊन ऐका. आपल्याला शिव मंदिरातून नक्की कोणती वस्तू घरी आणायची आहे? ती वस्तू आहे बेलफळ, म्हणजेच बेलाच्या झाडाचे फळ. हो, बेलाचे पान आपण नेहमी महादेवाला वाहतो, पण बेलाचे फळ हे साक्षात श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचे रूप मानले जाते. ऋग्वेदानुसार बेलाच्या वृक्षात स्वयं माता लक्ष्मी आणि अनेक देवी देवतांचा वास असतो. हा उपाय कसा आणि केव्हा करावा? श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठा. आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल आणि गायचे कच्चे दूध टाकून स्नान करा. यामुळे शरीरातील नकारात्मकता दूर होते. घरात देवघरातील पूजा संपन्न करा. तुमच्याकडे शिवलिंग असल्यास घरीच आधी शुद्ध पाणी, दूध, दह्याने अभिषेक करा. तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यात तुमच्या स्वतःच्या घरातील शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे. आता स्वतःच्या घरातील पाणी मंदिरात नेल्याने आपण एक प्रकारे आपल्या घराचा पत्ता देवाला सांगत असतो, अशी एक धार्मिक मान्यता आहे. या पाण्यात चिमूटभर हळद आणि चिमूटभर पांढरे तीळ टाका. सोबत छान कुठेही न तुटलेली 5 बेलाची पाने घ्या. हे जल आणि बेलपत्र घेऊन जवळच्या शिव मंदिरात जा. मंदिरात जाऊन प्रथम महादेवाच्या शिवलिंगावर हळद आणि तीळ मिश्रित जल अर्पण करा. त्यानंतर ती 5 बेलपत्र पाण्याने ओली करून त्याचा देठ तोडून शिवलिंगावर पालती ठेवा. म्हणजेच पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगाला स्पर्श करेल असा ठेवा. देठ आपल्या बाजूला असावं. आता मंदिरात जर शिवलिंगावर कोणी बेलफळ अर्पण केलेलं असेल तर ते बेलफळ महादेवाला हात जोडून प्रार्थना करून उचलून घ्या. जर मंदिरात कोणीही बेलफळ वाहिले नसेल तर काळजी करू नका. तुम्ही स्वतः घरून किंवा बाजारातून एक बेलफळ विकत घेऊन मंदिरात जा. ते शिवलिंगावर अर्पण करा, पूजा करा आणि प्रार्थना करून तेच फळ पुन्हा उचलून सोबत घरी आणा. हे बेलफळ घरी आणल्यानंतर आपल्या देवघरासमोर उभे राहा. फळ उजव्या हातात पकडून डोळे मिटून भगवान शिवशंकर आणि माता पार्वतींचे स्मरण करा. तुमच्या आयुष्यात जे काही आर्थिक संकट आहे, कर्ज आहे किंवा घरगुती समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा.
त्यानंतर हे बेलफळ तुमच्या घरात किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचा सतत हात लागणार नाही. हे बेलफळ संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत तुमच्या घरात तसेच ठेवून द्या. श्रावण महिना पूर्ण झाल्यावर हे फळ कोणत्याही वाहत्या नदीत किंवा तलावात विसर्जित करा. जेव्हा तुम्ही साक्षात महादेवाच्या पिंडीवरून हे बेलफळ घरी आणता तेव्हा तुमच्या घरात अफाट सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरातील दारिद्र्यता, वास्तुदोष आणि नकारात्मक शक्ती पळून जातात आणि माता लक्ष्मीच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतात. मंडळी, या उपायासोबत दुसरा श्रावण सोमवारी वाहिली जाणारी शिवमूठ आणि तिळाचा एक अत्यंत सोपा पण अत्यंत प्रभावी असा दुसरा उपाय सुद्धा नक्की करा. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवमूठ वाहिली जाते. दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची शिवमूठ वाहण्याची प्रथा आहे. बऱ्याच जणांच्या मनात शंका असते की शिवमूठ म्हणून कोणती तीळ वापरावेत. लक्षात ठेवा, शिवमूठ म्हणून नेहमी पांढरी तीळच वापरावीत. काळी तीळ चुकूनही वापरू नयेत. जेव्हा आपण शिवलिंगावर पांढरे तीळ अर्पण करतो तेव्हा आपल्या हातून एक श्रेष्ठ दान घडते. या दानाचे फळ आपल्याला दुप्पट तिप्पट पटीने मिळते आणि आयुष्यात कधीही धान्याची किंवा धनाची कमतरता भासत नाही. जर तुम्हाला पैशाची अडचण खूप जास्त असेल किंवा कर्जमुक्ती हवी असेल तर हा उपाय नक्की करा. 21 स्वच्छ पांढरे तीळ एका लहान वाटीत घ्या. घरामध्ये किंवा मंदिरात शिवलिंगासमोर शांत बसा. एक पांढरा तीळ उजव्या हातात घ्या. कमलात्मक मंत्र किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणा आणि तो तीळ शिवलिंगावर अर्पण करा. अशा प्रकारे एक एक तीळ हातात धरून दरवेळी मंत्र म्हणत एकूण 21 तीळ शिवलिंगावर अर्पण करा. शेवटी दोन्ही हात जोडून तुमची इच्छा महादेवासमोर आणि लक्ष्मी मातेसमोर व्यक्त करा. हा उपाय केल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतात. मंडळी, कोणताही धार्मिक उपाय करताना मनामध्ये शुद्ध भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकता असणे खूप गरजेचे आहे. हा उपाय करताना काही छोट्या छोट्या गोष्टीची काळजी नक्की घ्या. नंबर 1, हा उपाय तुम्ही श्रावण सोमवारी सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी महादेवाच्या पूजेच्या वेळेपर्यंत कधीही करू शकता. नंबर 2, घरातील स्त्री, पुरुष किंवा अगदी तरुण मुले सुद्धा हा उपाय करू शकतात. नंबर 3, मंदिरात जाताना किंवा शिवपिंडीवरून बेलफळ आणताना मनात कसलाही संशय किंवा राग ठेवू नका. पूर्ण श्रद्धेने महादेवाला शरण जा. नंबर 4, जर दुर्दैवाने तुम्हाला या दुसऱ्या श्रावण सोमवारी हा उपाय करणे शक्य झाले नाही तर काळजी करू नका. श्रावण महिन्यातील येणाऱ्या पुढील कोणतेही सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता. मंडळी, श्रावण महिना हा महादेवाचा अत्यंत प्रिय महिना आहे. या महिन्यात घेतलेला एक लहानसा नियम आणि केलेला छोटासा सात्विक उपाय सुद्धा आपले भाग्य बदलून टाकू शकतो. भगवान शिवशंकर हे अत्यंत भोळे सांब आहेत. ते भक्तांच्या केवळ एका तांब्या पाण्याने आणि बेलाच्या पाण्याने प्रसन्न होतात. त्यामुळे यंदाच्या श्रावण सोमवारी संपूर्ण श्रद्धेने हा बेलफळाचा आणि 21 तिळेचा उपाय नक्की करून पहा. महादेवाच्या आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धीचा अखंड वास राहील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये हर हर महादेव आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र उपायाचा लाभ घेता येईल. आणि अशाच नवनवीन धार्मिक, वास्तुशास्त्र आणि भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.